सुंदर सकाळ झालेली आहे. थंडी आता बऱ्यापैकी कमी होत आलेली आहे. आता जरा जरा ऊन पण आता जरा वाढायला लागलेलं आहे. सकाळी जरा थंडी असते, पण आता पूर्वीसारखी एवढी काही थंडी नाही आहे. थंडी आता जरा म्हणजे बऱ्यापैकी कमी होत आलेली आहे. नमस्कार, APS ट्रॅव्हलिंगमध्ये आपलं स्वागत आहे. थंबनेलवरून तुम्हाला कळलेलं असणार आहे मी आज कुठे निघालो. इथे तयारी वगैरे सगळी झालेली आहे. फक्त आता जॅकेट घालायचं आहे, रायडिंग जॅकेट घालायचं आहे, रायडिंग पॅन्ट घालायची आहे, आणखीन निघायचं आहे. तर चला भेटू तुम्हाला आपण गाडीवर. चला तर निघालो. आता बराच वेळ लागला खरं, म्हणजे 8:30-9 वाजता निघणार होतो, पण निघायला तर मोठं 10:15 10:30 वाजलेत. झाला वेळ सगळी सेटिंग करेपर्यंत कॅमेऱ्याची. चला अशा तऱ्हेने हायवेला लागलेलो आहे आणि पहिल्यांदा पेट्रोल फ्युल अप करूया. पाचवड फाट्यावरून राईट टर्न घेऊन आता निघालो आहे आपण शेडगेवाडी मलकापूर मार्गेचं आपण जाणार आहे. जास्त काही शूट करण्यामध्ये अर्थ नाही, कारण की हा रूट तुम्हाला मी बऱ्याच वेळा शूटिंग करून दाखवलेला आहे. मला वाटतं माझे दोन तरी व्हिडिओ असतीलच या रूटने, सेम रूटने. त्यामुळे तुम्हाला काय मी जास्त काय रूटचं काय दाखवणार नाही. विंड ब्लास्ट होतोय की काय, वायझरचा मागाशी एक स्क्रू पडला हेल्मेटच्या. अशा तऱ्हेने फ्युल अप केलेलं आहे आणि आता निघूया पुढच्या प्रवासाला. बरेच महिन्यानंतर आज बाईकवरून निघालेलो आहे आणि म्हणजे त्याचं कारण ॲक्च्युली जाऊ दे, ते कारण सांगण्यामध्ये काय अर्थ नाही आहे, पण बरेच दिवसानंतर आज बाईक काढलेली आहे. मला वाटतं मी लास्ट बाईकवरून माझा जो म्हणजे व्हिडिओ आलेला होता तो पुरंदरला गेलो होतो, की पुरंदर किल्ल्याचा, तो बाईकवरून लास्ट व्हिडिओ होता माझा. त्याच्यानंतर मी अलिबागला गेलेलो होतो. 1 डे 1 नाईट स्टे करून मी अलिबागवरून आलो होतो. तर पावसाळा इतका भयानक होता, जाताना पण पाऊस महाबळेश्वर मार्गे गेलेलो होतो, वाई महाबळेश्वर मार्गे गेलो होतो आणि येताना पण त्याच रूटने आलो. इतका भयानक पाऊस आणि धुकं वगैरे होतं की काय विचारायला नको. शूटिंग तर करणं शक्यच नव्हतं गोप्रोने शूटिंग, तर त्यामुळे तिथं काही केलं. आजी 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 असं करू नका आजी. शेडगेवाडी पास केलेलं आहे मी. शेडगेवाडी पास करून पुढे आलो आहे. आता बहुतेक इथे समोर आता कोकरूडच येईल. शूटिंग काही जास्त करत नाही, कारण की तुम्हाला रूट तर माहीतच आहे. मी मगाशी तुम्हाला बोललेलो हे सगळे रूट दाखवलेलेच आहेत ऑलरेडी पहिल्यांदा, त्यामुळे जास्त शूट काय करत नाही आहे. थोडक्यात आपलं काहीतरी तुम्हाला फक्त माहिती सांगतोय. नेक्स्ट आपण परत पुढे गेल्यानंतर तुम्हाला जेव्हा अनुस्कुराच्या मार्गाला आपण लागू त्यावेळेस मी म्हणजे बऱ्यापैकी शूटिंग वगैरे करेन. आता जो चालू झालेला घाट आहे, छोटासाच घाट आहे, पण इतका सुंदर आहे की नाही काय विचारायला नको. मला ह्या घाटातून म्हणजे प्रवास करायला खूप आवडतं. आता ह्या बघा ना तुम्ही, दोन्ही बाजूने मस्तपैकी झाडी आणि हा मधून रस्ता खूप छान वाटतं. आणि वळणावळणाचा रस्ता असल्यामुळे खूप छान वाटतं ह्या रस्त्यावरून प्रवास करायला. पावसाळ्यात तर इतकं मस्त वाटतं इथे की काय विचारायला नको. थांबलो आहे जरा, मलकापूर यायच्या जरा अगोदर थांबलेलो आहे. जरा इथे एक पाण्याची बाटली पण घ्यायची आहे. घरातून पाणी घ्यायला मी विसरलेलो होतो खरं म्हणजे. आणि या ठिकाणी एक हॉटेल आहे, त्या ठिकाणी हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये एक पाण्याची बाटली घेतो आणि परत मग पुढचा प्रवास आपण चालू करूया. चला अशा तऱ्हेने एक ब्रेक घेतलेला आहे, 15 मिनटाचा एक ब्रेक घेतला. पाण्याची बाटली मी विसरलेलो होतो, पाण्याची बाटली पण घेतली आणि जरा पाणी वगैरे प्यायलो आणि आता निघालो आहे. उन्हाळा जाणवायला लागला आहे जरा थांबल्यानंतर सुद्धा की नाही, म्हणजे गरम व्हायला चालू झालेलं आहे. आज आपण निघालो आहे पावनखिंडला. पावनखिंडचा इतिहास तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्यांना माहीतच असणार आहे. मी पण म्हणजे मी काय एक इतिहासकार नाही आहे. पावनखिंडची जी लढाई झाली त्या लढाईत म्हणजे नक्की काय झालेलं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. मी माझ्या व्हिडिओमध्ये मागच्या म्हणजे पुरंदरचा जो व्हिडिओ केलेला होता, पुरंदरच्या व्हिडिओमध्ये पण मी ते पुरंदर किल्ल्याची वगैरे थोडीशी म्हणजे थोडक्यात माहिती सांगितलेली होती. पण एक जण कोणतरी होता त्याने मला कमेंट अशी केलेली होती की पूर्ण निम्मा वेळ तर तुम्ही, निम्म्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही तर ट्रॅव्हलिंगमध्येच घालवला. ठीक आहे ना, मी एक ट्रॅव्हलर आहे, मी ट्रॅव्हलिंग करतो, मी काही इतिहासकार नाही आहे की पूर्ण त्या किल्ल्याची वगैरे माहिती देईन वगैरे असं. कारण की जेवढी मला माहिती आहे मी तेवढीच माझी तुम्हाला देऊ शकतो ना.
आणि उगाच चुकीची माहिती देण्यापेक्षा थोडक्यात माहिती दिलेली चांगली. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझ्या चॅनलच नाव आहे APS ट्रॅव्हलिंग म्हणून नाव आहे माझ्या चॅनलचं. मी ट्रॅव्हलिंग करणार आहे. ट्रॅव्हलिंगमध्ये मला जे काय दिसणार आहे निसर्ग वगैरे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. मी काय इतिहासकार नाही आहे. तर थोडक्यात तुम्ही समजून घ्या. आता पण मी पावनखिंडीला चाललो आहे, पण तिथला पण जो इतिहास आहे ते मी तुम्हाला थोडक्यातच सांगणार आहे. म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये जर तुम्हाला जर तो इतिहास म्हणजे ऐकायचा असेल किंवा म्हणजे ऐकायचा असेलच, तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये मी एक नंबर देईन. पावनखिंडचेच एक जण सर आहेत. ते सर म्हणजे तिथे पूर्ण इतिहासाची माहिती द्यायचं काम करतात, म्हणजे ॲज अ गायडन्स काम करतात. बहुतेक आपण पावनखिंडीला जो रस्ता जातो त्या रस्त्याच्या जवळ आलेलोच आहे. हा टर्न घ्यायचा आहे. पावनखिंडीचा मी तुम्हाला थोडक्यात इतिहास सांगतो. मागाशी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला थोडक्यातच सांगणार आहे. तुम्हाला जर पूर्ण इतिहास पाहिजे असेल तर तुम्ही त्या डिस्क्रिप्शनमध्ये मी गाईडचा नंबर देतो आहे सरांचा. त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही इथे या, त्यांना भेटा आणि त्यांच्याकडून तुम्ही पूर्ण माहिती घ्या. ते गाईडचं काम करतात. व्हॅली ऑफ वॉर म्हणजे व्हॅली ऑफ वॉर पण म्हणतात पावनखिंडीला. पावनखिंडीचे पहिले नाव घोडखिंड होते. विशाळगड पन्हाळगडाला जोडणाऱ्या रस्त्यावर असणारी ही खिंड. एका वेळी 1 ते 2च घोडेस्वार जाऊ शकतात. हत्ती वगैरे जाऊ शकत नाहीत, म्हणूनच याचे नाव घोडखिंड पडले. 13 जुलै 1660 पन्हाळगडाला पडलेल्या वेळेतून निष्ठून छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे निघाले असताना सिद्दी मसूदच्या सैन्याने त्यांना या खिंडीत गाठले. त्यावेळी झालेल्या निकराच्या लढाईत बाजीप्रभू देशपांडे, त्यांचे भाऊ फुलाजी देशपांडे व स्वराज्याच्या काही मावळ्यांनी ही खिंड जबरी लढवली. आदिलशाही फौजेला त्यांनी येथेच थोपवून धरले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना विशाळगड गाठणे शक्य झाले. या लढाईत बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे यांना मरण पत्करावे लागले. त्यामुळेच त्यांच्या या बलिदानाची आठवण म्हणूनच पुढे जाऊन या खिंडीला पावनखिंड असे नाव देण्यात आले. थोडक्यात तुम्हाला माहिती दिलेली आहे. आलेलो आहे आपण आता पावनखिंडीजवळ. हे अशी एंट्री आहे इथून. इथे काहीतरी पावती टू व्हीलरला पावती नाही वाटतं बहुतेक. छान. चला पोचलो आता. पावनखिंडीला पोचलेलो आहे. पावनखिंडीला पोचलो आता. इथे त्या गेटमधून तर एंट्री केलेली आहे. आता बघूया या ठिकाणी जॅकेट आणि शूज वगैरे काढून ठेवायला जर मिळत असेल तर या ठिकाणी काढून ठेवू. कारण की हे जॅकेट शूज वगैरे घालून तर काय वर जाऊ शकत नाही. मी आपले रेग्युलर शूज आणलेले आहेत, ते शूज घालूनच पुढे जाणार आहे. समोर आल्यानंतर नरवीर श्री बाजीप्रभू देशपांडे, श्री फुलाजी देशपांडे व श्री शिवा काशीद व स्वराज्याच्या ज्ञात अज्ञात मावळ्यांच्या स्मरणार्थ हा इथे ध्वजस्तंभ उभारण्यात आलेला आहे. आता जाऊया, पुढे जाऊया, मुख्य पावनखिंडीकडे जाऊया आपण. आपण हे ध्वजस्तंभ पाहिला. ड्रोन शॉट पण घेतलेला आहे. ड्रोन शॉट पण तुम्ही नक्की बघा.
हे जे आपल्याला स्मारकच म्हणता येईल, हे जे आपल्याला स्मारक दिसत आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला ते आहेत, ते खरं म्हणजे आपल्याला स्वराज्याच्या मावळ्यांची आठवण करून देतात आहेत. त्यांच्यासाठीच हे स्मारक टाईप उभं केलेलं आहे. या ठिकाणी एक आहे. हे बघा, या ठिकाणी एक आहे. चप्पल इथेच काढून ठेवाव्या लागल्या वरच. आणि या ठिकाणी आपण आलेलो आहे. स्वराज्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या ज्ञात अज्ञात वीरांच्या स्मरणार्थ हे बांधलेलं आहे इथे. इथून पुढे गेल्यानंतर मुख्य पावनखिंड आहे. पावसाळ्यात या ठिकाणी भरपूर पाणी असतं. भरपूर म्हणजे भरपूर पाणी असतं, वाहत असतं. या ठिकाणावरून पाणी येतं आणि या ठिकाणावरून ते पाणी खाली खिंडीत कोसळत असतं. हा पलीकडे जाण्यासाठी ही वाट केलेली आहे. याच्यावरून पण बऱ्याच वेळा पाणी असतं. या खड्या पायऱ्या उतरून खाली आलो. एकदम खड्या पायऱ्या त्या लोखंडी. बाजी प्रभू देशपांडे व स्वराज्याच्या मावळ्यांच्या रक्ताने पावन झालेली हीच ती पावनखिंड. पावनखिंड फिरून झालेली आहे. खाली जाताना काही वाटलं नाही, वर येताना जरा त्रास झाला. ऊन पण भरपूर आहे आणि येताना परत खाडा चढच आहे, त्यामुळे जरासा त्रास झाला. पण झाले, पावनखिंड छानपैकी फिरून झाली. आपण येताना ह्या मार्गे आलेलो होतो. आता आपण इथून आंबा मार्गे जाऊया. पूर्ण जंगल रोड आहे. खरं म्हणजे मी ठरवलेलं होतं की रिस्क घ्यायची नाही, पण असू द्या, रिस्क असल्याशिवाय मजा पण नाही. घेतोय मी रिस्क. पुढे काय जास्त बघायला नाही आहे, फक्त जंगलमध्ये पूर्ण असं दोन्ही साईडला डेंज जंगल ज्याला म्हणतात तशा जंगलातून पूर्ण रस्ता आहे. समोरच एक खाली या बाजूला एक मोठा तलाव आहे. तो पहा आता तलाव, तो पहा. सुंदर तलाव आहे, सुंदर. इथून 2 फाटे फुटतात. हा लेफ्ट साईडला गेल्यानंतर हा विशालगडाकडे रस्ता होतो. सध्या तिथे सगळा चेकपोस्ट असल्यामुळे वाहनं म्हणजे सगळी चेक करून वगैरे सोडतात. वाहनाची ते नोंद करतात, नंबर वगैरे सगळं नोट करून घेतात आणि तर सोडतात. आणि फक्त 5 वाजेपर्यंतच फक्त ते टायमिंग आहे. 5च्या नंतर कुणालाही सोडत नाही. आपण राईट मारलेला आहे. हा बघा, हाच तो रस्ता. पूर्ण असा एकदम जंगलातून जातो हा रस्ता. पूर्ण जंगल. आणि आहे ते आंब्यामध्ये गव्यांचं प्रमाण जास्त आहे. समोर एखादा जर गाव आला तर माझी फाटणारच आहे पूर्ण. आणि शक्यतो ह्या रस्त्याला एकदम रहदारी एकदम म्हणजे एकदम कमी असते. आता पण सध्या मी एकटाच आहे, नंतर अजून कुठली गाडी पास झालेली नाही आहे. असं द्या, गवा वगैरे कुठला प्राणी वगैरे फक्त येऊ नये म्हणजे झालं, बाकी काही अडचण नाही आहे. त्याने खरं म्हणजे यायची माझी इच्छा नव्हती, पण मी अचानकच ठरवलं की ह्या रस्त्याने जाऊया, बघूया तरी जरा. व्हिडिओ माझे आवडत असतील तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला पण विसरू नका. काही करा, कमेंट चांगले करा, वाईट करा, काही करा, पण कमेंट्स करा. जंगल सफारी चालली आहे माझी एकट्याची. मला असं जंगलात फिरायला आवडतं, पण 2 व्हीलरवरून नाही. 4 व्हीलर असल्यानंतर काही रिस्क नसते. ह्या इथे एक दाखवण्यासारखं ठिकाण आहे खरं म्हणजे हे बघता येते. हे वाघझरा म्हणून इथे खाली एक आहे, एक विहीर आहे. 12ही महिने त्यातून म्हणजे पाणी असं झऱ्यातून, त्या विहिरीच्या झऱ्यातून बाहेर असं पडत असतं. आणि ते पाणी पुढे जाऊन एक असं तलाव तयार झालेलं आहे. आणि असा मोठा तलाव झालेला आहे तयार. आणि त्या तलावात 12ही महिने पाणी असतं. म्हणजे बहुतेक ह्या ठिकाणी वन्य प्राणी वगैरे पाणी प्यायला रात्रीचे वगैरे येत असतील, असा माझा अंदाज आहे. आणखीन जर कोणाला याच्याबद्दल जास्त माहिती असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. ह्या ठिकाणचं नाव आहे वाघझरा. हे बघा, हे एक ठिकाण आहे.
हे जे ठिकाण आहे ते ॲक्च्युली इंग्रजांच्या काळात इंग्रजांनी जी जिल्ह्यांची बाँड्री केलेली होती ती बाँड्री आहे. आता हे जे रेलिंग दिसतं आहे किंवा ही भिंत दिसतं आहे की नाही, ह्याच्या अलीकडे हा कोल्हापूर जिल्हा आहे. आणि जसं आपण त्या भिंतीच्या पलीकडे पाऊल ठेवलं की तो आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाय ठेवतो आहे. तर ती अशी बाँड्री त्यांनी केलेली आहे आणि इथे अजून ती बाँड्री म्हणजे साबित आहे असं म्हणायला काही अडचण नाही आहे. अशा तऱ्हेने तुम्हाला आता काय मी नुसतं जंगलाशिवाय व्यतिरिक्त दुसरं काय दाखवणार नाही. आणि इथून आपण जेव्हा बाहेर पडू आंब्यामध्ये, तर आंब्यापासून पुढचा प्रवास सगळं तुम्हाला माहीतच आहे. परत ते रिपीट दाखवण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. तर मग मी ह्या व्हिडिओचा शेवट असाच इथेच बाईकवरच करतो. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका.